तसं नियतीनं साप वाग ना. तू साप वागतो का? पोटात स्वार्थ घेऊन हिंडतो. पोटात स्वार्थ घेऊन हिंडतोय. गोरगरीब ओबीसी बांधवाचा, गोरगरीब धनगर बांधवाचा, गोरगरीब वंजारी बांधवांचा पाठिंबा मिळवतो. स्वतःच्या केसेस मागे घेतो. राजकीय फायद्यासाठी वरवर जायला लागला आणि ह्या लोकांचं गोरगरिबांचं वाटोळं करायला लागला. सामान्य मराठ्यात आणि सामान्य ओबीसी बांधवात भांडणं लावायला लागला. तुझ्या मागं कसं येईल कोण? तुझ्या मागं येईल कसं कोण? तुझ्या पोटातच जर चांगलं नाही तुझं सांग कोण येईल? आणि 200 फिरून नाही 400 फिरून तुला काय करायचं? तू आयकडे गाडी येतो का मग आरक्षणात बाहेर? तू आमचे मराठी गाडीचा आणि आरक्षणाचा काय संबंध? शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या मागास असणाऱ्या समाजाला आरक्षण दिलं जातं. एवढं कळतं का तुला? तू मंत्री आहे ना, कायद्याच्या चौकटीत बसला, कायद्याच्या पदावर बसला. कायदा पायदळी तोडायचं बंद कर, अभ्यास कर, थोडं वाचवा. तू काय वाचणार? तू ध्यान तर नाही. तुझ्यावर आता भजेचे फेकून दिलेले कागद खायची येळ आली. तू काय आता तू काय शिकणार? तू काय ज्ञान शिकवता? आम्ही आमचं बघतो, आडं येऊ नको. गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळणार आहे, कारण ते ओबीसीतून आहे. आमच्या हक्काचं आहे. आमच्या नोंदी सापडल्यात. विष घालायचा प्रयत्न करू नको. आणि विनाकारण सामान्य ओबीसी बांधवात आणि सामान्य मराठा बांधवात तू विनाकारण वाद लावायचा प्रयत्न करू नको, कारण आमचं एकमेकावरती खूप प्रेम आहे. ते तोडायचा तू प्रयत्न करू नको. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.